ग्रंथतुला झाल्यानंतर प्रिया सुभाष नप्ते हिचं या ठिकाणी प्रबोधनपर 10 ते 15 मिनिटाचं असं भाषण होणार आहे. ते सुद्धा सर्वांनी ऐकून घ्यायचं आहे. मी प्रिया सुभाष नप्ते हिला विनंती करतो की तिने या ठिकाणी ग्रंथतुलेसाठी या ठिकाणी बसायचं आहे आणि ज्याचा आज वाढदिवस आहे, ज्याचा आज नामकरण आहे, त्या बाळाला सुद्धा या ठिकाणी घेऊन यावं असं मी त्यांच्या आई वडिलांना विनंती करतो. प्रिया सुभाष नप्ते या बाल प्रबोधनकारासह बाळाची ग्रंथतुला होत आहे आणि हे ग्रंथ विविध वेगवेगळ्या अशा विहारांना देण्यात येणार आहेत. तरी बाळाच्या आई वडिलांना विनंती आहे की बाळाला या बाल प्रबोधनकाराच्या मांडीवरती द्यायचं आहे. प्रिया सुभाष नप्ते हिच्याकडे बाळाला द्यायचंय. बाळाच्या आणि प्रिया नप्ते हिची या ठिकाणी ग्रंथतुला होते आहे आणि ही ग्रंथतुला ढाले परिवाराच्या वतीने होत आहे आणि हे ग्रंथ जे आहेत ते विविध अशा आपल्या परिसरातील विहारांना देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे ही ग्रंथतुला या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी बाळाची ग्रंथतुला या ठिकाणी बाळाची आणि प्रिया नप्ते बाल प्रबोधनकार हिची या ठिकाणी ग्रंथतुला होत आहे. एक आगळा वेगळा असा हा वाढदिवसाचा आणि नामकरणाचा समारंभ आपल्याला पाहायला मिळतो आहे की जो या ठिकाणी प्रथमच आपण पाहत असाल की बाळाची या ठिकाणी बाळाची आणि बाल प्रबोधनकाराची या ठिकाणी या ठिकाणी ढाले परिवाराचं खरंच मनापासून अभिनंदन करतो की क्रांतिकारी काम या माध्यमातून त्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवलेला आहे की प्रत्येकाने आपल्या जीवनातले जे काही मंगल क्षण आहे अशा वेळेला महापुरुषांची विचाराची पुस्तकं ही एकमेकांना भेट स्वरूपामध्ये देऊन खऱ्या अर्थाने महापुरुषांचा विचाराचा प्रचार आणि प्रसाराचं काम हे प्रत्येकाने करायला पाहिजे. हा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवलेला आहे. समाजातल्या सगळ्या स्तराच्या लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायला पाहिजे. धन्यवाद. मी येथे काही क्रांतिकारी मुद्दे मांडणार आहे. यावर आपण सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे असे मला वाटते. काही दिवसापूर्वीच 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ यांची जयंती झाली. त्यांच्या जयंतीनिमित्त मी एक छोटीशी कविता सादर करू इच्छिते. ती म्हणजेच, अहो जिजाऊ माँसाहेब, कुठले रसायन होते हो तुमच्यात जे कधीच खचले नाही. जिजाऊ माँसाहेब, कुठले रसायन होते हो तुमच्यात जे कधीच खचले नाही, जे कधीच हरले नाही, जे कधीच मोडले नाही. सारी व्यवस्था उलटून टाकली तुम्ही मनगटाच्या बुद्धीच्या जोरावर. सारी व्यवस्था उलटून टाकली तुम्ही मनगटाच्या बुद्धीच्या जोरावर. उकडून फेकला तो दहशतवाद आणि धर्म गुलामगिरीला लावला सोडून. जिजाऊ माँसाहेब, तुम्ही नसता तर नसते घडले शिवराय आणि शंभू छावा. जिजाऊ माँसाहेब, तुम्ही नसता तर नसते घडले शिवराय आणि शंभू छावा. जिजाऊ माँसाहेब, तुम्ही नसता तर नसता भेटला स्वराज्य ठेवा, नसता भेटला स्वराज्य ठेवा. जिजाऊ माँसाहेब, तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ माँसाहेब, तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे, नसते दिसले विजयाचे सोहळे. राजमाता जिजाऊ यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनम्र अभिवादन करते. प्रेझेंटवरती येऊयात, या वास्तविक काळावरती येऊयात. रामाच्या नावाखाली स्टंटबाजी करत राजकारण करणाऱ्या मूळवादी व्यवस्थेला बळी पडलेल्या त्या गुलाम बांधवांना मी फक्त केवळ 2 प्रश्न विचारू इच्छिते. ते 2 प्रश्न म्हणजे
नाही आणि ते वाचताना त्यांना हसू देखील येईल. रामायण हे वर्णव्यवस्था मजबूत करण्यासाठी व बहुजन लोकांना जाणीवपूर्वक गुलाम बनविण्यासाठी जाणीवपूर्वक लिहिलेलं हे जाळ आहे. हे आपण सर्वांना वेळीच करणे गरजेचे आहे. अहो, अस्तित्वात नसलेल्या रामाला माझा विरोध नाही, परंतु मी भारताचे पंतप्रधान यांना विनंती करते की भारताच्या प्रधानमंत्री यांना विनंती करते की तुम्ही जर आमच्या बहुजनातील एका जरी व्यक्तीला 22 जानेवारीला मुख्य पुजारी म्हणून घेत असाल तर माझी पूर्ण सहमती असेल. परंतु ते तसे करतील का? नाही, ते तसं करणार नाही. अहो, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना पत्र पाठवले होते व जाहीर सभेत त्यांना विनंती देखील केली होती. ते पत्र म्हणजे हे, अयोध्या में जो मंदिर में राम की मूर्ति स्थापन करने के एवज शिक्षा की प्रकाश देने वाली सावित्रीबाई फुले की पाठशाला शुरू करने के हेतु विनम्र आवेदन. भारत के 95% जनता जनार्दन की ओर से मैं कुमारी का प्रिया नप्ते ने माननीय प्रधानमंत्री को पत्र भेजा था कि यह भारत देश संविधान के आधार पर चल रहा है. यह देश धर्मनिरपेक्ष लोकतंत्रतावादी होने के साथ साथ विश्व में इसका सम्माननीय स्थान है. हमारे भारत देश ने विज्ञान के माध्यम से चांद पर कदम रखा है, पर दूसरी ओर आक्रमणवादी प्रतिगामिता के दलदल में पैर फैलाए हुए खड़े हैं. विषमतावादी मनोवादी व्यवस्था एवं धर्मांधात की तहत अंधश्रद्धा में, अंधविश्वास में इस भारतीय जनता को धकेलकर मानसिक विकलांग और मनोवादी व्यवस्था के गुलाम बना रहे हो. वास्तव में एक बहुजन नेता नेतृत्व कर रहा है. अयोध्या के राम मंदिर में जो मूर्ति स्थापना की है वह बहुजनों को क्या वैचारिक ऊंचाई की दृष्टि देंगी? यह सवाल और यह प्रश्न अभी भी अनुत्तरित ही रहेगा, ऐसे मुझे लगता है. बेहतर तो यह होगा कि अयोध्या के उस मंदिर में पाषाण मूर्ति बिठाने के एवज में सावित्रीबाई फुले की पाठशाला शुरू की जाए, जिससे हमारा भारत देश महासत्ताक हो सकता है, ऐसे मुझे लगता है. संत कबीर ने स्पष्ट शब्दों में कहा है कि पहाड़ पूजे हरि मिले तो मैं पूजू पहाड़. क्या ये संत कबीर की काव्य पंक्तियां आपको ज्ञात है? हम तत्वज्ञान तंत्रज्ञान पुरोगामी विचार सरणी को स्वीकारेंगे तो हम पुनश्च विश्वगुरु हो सकते हैं, ऐसे मुझे लगता है. यदि 22 जानेवारी को अयोध्या में हम राम मूर्ति स्थापन करने के बजाय सावित्रीबाई फुले की पाठशाला शुरू करेंगे तो निश्चित हम विश्वगुरु हो सकते हैं. हे पत्र मी 3 तारखेला प्रधानमंत्री यांना दिले होते आणि आजही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करते की अयोध्येत कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसलेल्या काल्पनिक रामाची मूर्ती स्थापन करून समाजाला अंधारात टाकण्याऐवजी त्या मंदिरात ज्ञानाचा प्रकाश देणारी सावित्रीबाई फुले यांची शाळा सुरू करावी. निश्चितच आपण महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही, असे मला वाटते. खर तर कोणाच्या भावना दुखवणं हा माझा उद्देश नसून समाजाने तत्वज्ञान तंत्रज्ञान व इतिहास स्वीकारावा, तरच आपण पुनश्च विश्वगुरु होऊ शकतो, असे मला वाटते. खर तर ते जे मी पत्र लिहिलं होतं ते सोशल मीडिया वर्तमानपत्राद्वारे खूप व्हायरल झालं. बऱ्याच लोकांनी त्या पत्राचं कौतुक देखील केलं. परंतु मनोवादी व्यवस्थेला बळी पडलेल्या माझ्याच काही भावांनी मला माझी जात व धर्म विचारला, तर त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की विचारू नकोस भावा मला धर्म व जात माझी. विचारू नकोस भावा मला धर्म व जात माझी. मानवतेशी आहे गाठ माझी, मानवतेशी आहे गाठ माझी. शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी. शिवराय फुले आंबेडकरांची वाट माझी. बुद्धांच्या विचाराने होते पहाट माझी, होते पहाट माझी.
खरं तर समाजाला जागे करण्याचे काम आज निलेश दादा व प्रकाश दादा करत आहेत, तर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. टाळ्या कशा वाजल्या पाहिजेत? जोरात वाजल्या पाहिजेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, जर एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर हिंदू धर्मातील 33 कोटी देवी देवताची फलटण बाद होते. सर्वांनी माझ्या हे म्हणायचे, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की आपण मंदिराऐवजी वाचनालयाकडे रांग लावशाल ना, तेव्हा आपला भारत देश महासत्ताक होऊ शकतो असे मला वाटते. काल्पनिक भाकर कथा वाचाल तर मनोरुग्ण व्हाल. अहो, काल्पनिक भाकर कथा वाचाल तर मनोरुग्ण व्हाल आणि संविधान वाचाल तर विद्वान व्हाल, विद्वान व्हाल. 3 तारखेला सावित्रीबाई फुले यांची जयंती झाली, तर त्यांच्या जयंतीनिमित्त मी एक छोटीशी कविता सादर करू इच्छिते. ती म्हणजे, पहिली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ करणार भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. परंतु त्या भिडेवाड्यासमोर मनुवाद्यांनी जाणीवपूर्वक बांधलेले दगडूशेठ गणपतीचं मंदिर ते बहुजनांना मानसिक गुलाम बनविण्याचं जाळ आहे. त्याविषयी मी म्हणेन, भिडेवाडा खुणवतोय. अहो, दगडूशेठला हात जोडले की, दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. गाजलेल्या होत्या ओळी पण, गाजलेल्या होत्या ओळी पण त्यावरी सवाल साठ होते, सवाल साठ होते. पाहुणे दुरावस्था भिडेवाड्याची, पाहुणे दुरावस्था भिडेवाड्याची, तेव्हा संतापाची लाट होते. पाहुणे दुरावस्था भिडेवाड्याची, तेव्हा संतापाची लाट होते. स्त्री शिक्षणाची तेथूनच ग एक एक गाठ होते, एक एक गाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते. पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाट होते, वाहणारे पाट होते. विरोधाच्या अंधारातून मग प्रकाशमय वाट होते. विरोधाच्या अंधारातून मग प्रकाशमय वाट होते. खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होते, मान समाजात ताट होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते. खरं तर आज पहिला वाढदिवस व नामकरण समारंभाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले. खरं तर मला सांगायला आनंद वाटतो की ज्यांचा जन्म 20 तारखेला होतो ते महान असतात, त्यांचे नातेवाईक देखील महान असतात व या कार्यक्रमाला येणारे सुद्धा महान असतात. खरं तर माझाही जन्म 20 तारखेला झालेला आहे, आजच झालेला आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला खूप आनंद होतो की बाळाचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी आहे. खरं तर मी आपल्या सर्वांकडनं एक गिफ्ट घेऊ इच्छिते. 2च वस्तू. मी आपल्या सर्वांकडनं 2 गिफ्ट घेऊ इच्छिते. वस्तू नाही घेणार मी. जर आपण व्यसन करत असाल तर ते आपण आजच सोडवा. दारू पित असाल तर ती सोडावी. गुटखा तंबाखू खात असाल तर ते पण सोडावं. कारण की आपल्याला भारत देशाचं भलं करायचं आहे. मनुवादी व्यवस्थेतून गुलाम झालेल्या आपल्या बांधवांना बाहेर काढायचं आहे. तर माझ्या सोबत आपण सर्वांनी राहणं गरजेचं आहे. तर प्रथम स्वतःचं आरोग्य आणि मग सगळं काम. तर हे 2 व्यसन आपण सोडाल हेच माझ्यासाठी गिफ्ट असेल. आणि अजून एक गोष्ट, महापुरुषांच्या विचारावर चालणार ना? महापुरुषांच्या विचारावर
आवाजच येत नाहीये. झोपलेत का सगळे? नाही ना? चालणार नाही ह्या पुरुषांच्या विचारावर. मग एक जोरदार घोषणा द्यायची. तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. याविषयी मी म्हणेल, किसकी काशी, किसकी मथुरा, किसके है ये चारों धाम. किसकी काशी, किसकी मथुरा, किसके है ये चारों धाम. इतिहास का पन्ना उठा कर तो देखो, सब चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम, सब चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम. खरं तर एवढ्या कष्टातनं या कार्यक्रमाचे आयोजन केले आदरणीय प्रकाश दादा ढाले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. धन्यवाद. जय जिजाऊ, जय अहिल्या, जय सावित्री, जय लघुजी, जय भीम, जय शिवराय. ज्यांनी आतापर्यंत मला गाईड केलं, जिथे चूक आहे तिथे चूक सांगितली, मार्गदर्शन केलं, ते आदरणीय प्रकाश दादा ढाले सर. खरं तर प्रत्येक कार्यक्रमात मी जाते त्याचे संपूर्ण श्रेय आदरणीय प्रकाश दादा ढाले सरांचे आहे. तर माझी अशी विनंती आहे की ढाले सर कुठे गेले? इकडे या. ढाले सरांसोबत मला एक फोटो काढायचा आहे आणि सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. निलेश दादा तुम्ही पण या. संपूर्ण टीमने यायचंय, ज्यांनी आतापर्यंत मला सहकार्य केले, मार्गदर्शन करत आले व पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाची मला गरज आहे. व ढाले परिवारालाही मी विनंती करते की त्यांनीही स्टेजवरती यायचंय, बाळाला घेऊन यायचंय. या ठिकाणी प्रबोधनकार प्रिया नप्ते हिचा फोटोग्राफ झाल्यानंतर आम्ही विनंती करतो जयदेव जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. त्याचप्रमाणे जितीन कांबळे साहेब यांना विनंती करतो. या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जयदेव जाधव साहेब आणि जितीन कांबळे साहेब या ठिकाणी नावाचं या ठिकाणी नामकरणाचा जो बोर्ड आहे त्याचं उद्घाटन करतील. सर्वांनी तो बोर्ड उघडल्यानंतर नाव वाचायचं आणि त्या नावाने या ठिकाणी साधुकार करायचा. साधू 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 आणि सर्वांनी टाळ्या वाजवा. सब्ब बुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते इच्छितं पतितं प्रियं क्षिप्रमेव समञ्जतु सब्बे पुरेन्तु चित्तसंकल्पा चन्दोपन्नरसो यथा आयुरारोग्य संपत्ति सब्ब संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति विनाचिते समञ्जतु. साधु साधु हे नाम खोला ते. साधू 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 बाळाच्या अंगावर फुलं टाकायची. बाळाच्या अंगावर आणि हा या ठिकाणी हा नामकरणाचा विधी या ठिकाणी संपलेला. नाव काय? धम्मरत्न. आजपासून या ठिकाणी बाळाला सर्वजण धम्मरत्न असं सर्वजण त्याच्या नावाने बोलतील. धम्मरत्न आजपासून या बाळाचं नाव घेतलं जाईल. धम्मरत्न हे बाळाचं आजपासून नाव घेतलं जाईल. सर्वांनी जाधव साहेब या ठिकाणी शुभेच्छा परत. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. ढाले परिवारामध्ये जे बाळ जन्मलेलं आहे ते 1 वर्षाचं झालेलं आहे आणि त्याचं एक नामकरण झालेलं आहे धम्मरत्न म्हणून. येणाऱ्या काळामध्ये त्याच्याकडून खरंच त्याच्या नावाप्रमाणे
त्याचं काम व्हावं ही अपेक्षा आणि त्याला खूप खूप शुभेच्छा. हे पूर्ण करण्यासाठी त्याच्या परिवाराची जोड असणं जास्त गरजेचं आहे. त्याच्या परिवारानं स्वतःच्या मुलाला धम्मरत्न हे जे साजेचं नाव दिलेलं आहे ते खऱ्या अर्थाने धम्मरत्न बनवण्यासाठी तुमचा सर्वांचा सहभाग असणं गरजेचं आहे. आता मगाशी प्रियाने खूप सुंदर पद्धतीनं या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. परंतु जशी प्रिया म्हणत होती की मनुवादाने ज्या पद्धतीनं या भारतीय व्यवस्थेमध्ये काम पुन्हा एकदा चालू केलेलं आहे, तर आपण या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व समाज आणि या धम्मरत्न या बाळाचं परिवार यांनी या मार्गाने मनुवादाच्या विरोधातील मार्गाने म्हणजेच आपला जो फुले शाहू आंबेडकरांचा जो मार्ग आहे या मार्गाने आवर्जून चालणं गरजेचं आहे. घरातल्या एका व्यक्तीनं त्या मार्गावरती जाणं गरजेचं नाही, तर संपूर्ण परिवार हा त्या मार्गावरती गेला पाहिजे. या शुभेच्छा देतो. धम्मरत्नाचं येणारं आयुष्य हे सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्याला आशीर्वाद देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर धम्मदायक बुद्ध विहाराचे उपाध्यक्ष जितीन कांबळे साहेब आशीर्वादपर 2 शब्द बोलतील. या ठिकाणी आज आपलं धम्मरत्न याचा आज पहिला वाढदिवस आणि नामकरण विधी खूप चांगला आणि थाटामाटात या ठिकाणी ढाले परिवाराने साजरा केला आणि एकदम अतिशय छान असं नाव धम्मरत्न म्हणजे फार विचार करून हे धम्मरत्न नाव ठेवायला पण एक डेअरिंग लागते. ते डेअरिंग ढाले परिवाराने दाखवलंय, कारण की 10 वेळा विचार करायला लागतो असं एवढं महत्वाचं नाव देण्यासाठी. मी खरंच त्यांचा विशेषतः आभार करेल. आपल्या सर्वांच्याच वतीनं धम्मरत्नाचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं आणि त्याच्या हातून देशाची सेवा घडो अशी आपल्या सर्वांच्या तर्फे मी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर भोजनाचा कार्यक्रम लगेच सुरू होतो. वाढदिवसाचा कार्यक्रम केक कापून या ठिकाणी होतोय. धम्मरत्न त्याच्या आई वडील आणि विहाराचे जेवढे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी यायचं आहे. ऐका, या ठिकाणी हा आनंदाचा सोहळा पार पडत असताना ढाले कुटुंबियांनी जो हा मोठा एक सोहळा घेतलेला आहे, खऱ्या अर्थानं हा नामकरण विधी सोहळा पार पडत असताना या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टींची पर्वणी या ठिकाणी मिळालेली आहे. या ठिकाणी इयत्ता 7वी मध्ये शिकत असलेली आमची ताई, छोटी नाही म्हणायची, छोटी म्हणता येणार नाही, कारण तिनं आपल्याला प्रबोधन जे केलेलं आहे एक चांगल्या विद्वानासारखं केलेलं आहे आणि तिचं प्रबोधन आपण ती 7वीला आहे म्हणजे जवळजवळ ती 11 ते 12 वर्षाची असावी आणि तिनं आपल्यासारख्यांना प्रबोधन केलेलं आहे, आपल्यासारख्यांना तिनं ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे हे फार मोठी पर्वणी आहे आणि खरंच तिनं मगाशी जे सांगितलं आम्ही सगळेच भारावून गेलो की या वयामध्ये एवढं ज्ञान असणं
या वयामध्ये एवढं सगळं ज्ञात असणं हे साधी गोष्ट नाहीये आणि यापुढेही तिचा असाच प्रवास चालू राहील. बाळालाही शुभेच्छा आणि आमच्या ताईलाही, नपते ताई, प्रिया सुभाष नपते या माझ्या लेकीला मनापासून आम्ही सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तिची अशीच भरभराट हो, तिच्या ज्ञानामध्ये अजून भर पडो आणि आपल्या सर्वांना या बौद्ध धम्माचं, प्रभूजनांचं ज्ञान आपल्याला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मिळावं हीच अपेक्षा करतो. घोषित केलेला आहे. त्याचप्रमाणे या बाळाची आई स्नेहा, वडील सुमित, आत्या कविता, विद्या आणि नीता, आजी लक्ष्मीबाई आणि आजोबा राजू, चुलते सुरेश आणि मामा कृष्णा, तसेच हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते आमचे आदरणीय मित्र